महाराजांच्या निरनिराळ्या लीला पाहून गावातील लोकांची त्यांच्यावरील भक्ती अधिक दृढ झाली. महाराजांचे भक्तगणही वाढत होते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरत गेली. निरनिराळ्या ठिकाणाहून लोक कोणत्या ना कोणत्या प्रयोजनार्थ श्री स्वामी महाराजांना भेटण्यासाठी येत असत. अशा या लोकांच्या मनोकामना स्वामी पूर्ण करीत असत. श्री समर्थांच्या अशा निरनिराळ्या लीला पाहून अनेक ढोंगी साधू त्यांचा द्वेष करू लागले. एके दिवशी 2 संन्यासी अक्कलकोटला आले. महाराज कोठे आहेत म्हणून चौकशी करू लागले. लोकांना ते म्हणू लागले की तुम्ही वेडे आहात. हा स्वामी खराखुरा देव नसून मतलबी ढोंगी साधू आहे. तुम्ही याच्या काय नादी लागता? या ढोंगी माणसाचे पाय धुवून का तुमचे कल्याण होणार आहे? तुम्हाला यात ना परमार्थ ना स्वार्थ मिळणार. तुमची फसवणूक होत आहे. अशा प्रकारे त्यांनी लोकांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची निंदा चालवली. स्वामींनी अंतर्ज्ञानाने ते ओळखले. ते संन्यासी जेव्हा त्यांच्या भेटीला आले तेव्हा ते जेथे बसले होते तेथून उठले आणि एका भक्ताच्या घरी जाऊन बसले. स्वामींच्या मागोमाग ते संन्यासी देखील आले. भक्ताने तिघांसाठी 3 पाट मांडले. त्यावरती त्यांना बसवून सर्वांची मनोभावे पूजा केली. त्या दोघांना धडा शिकवावा असा श्री स्वामींनी मनात विचार केला. त्याप्रमाणे चमत्कार केला. कित्येक लोक श्री स्वामी समर्थांचे आणि त्या 2 संन्यासांचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. कोणी निरनिराळे पदार्थ, फळे, पेढे, बर्फी, दक्षिणा इत्यादी त्यांच्यापुढे ठेवून नवस करू लागले. दिवसभर लोक रांगेत उभे राहून दर्शन घेऊन जात होते. संन्यासांना वाटत होते की आज मस्त भोजनावर ताव मारता येईल. समोर भक्तांनी ठेवलेले निरनिराळे पदार्थ पाहून त्यांच्या तोंडाला अगदी पाणी सुटले. तेवढ्यात महाराजांचे सेवेकरी आले व त्यांनी त्या तिघांच्या समोरील पदार्थ आणि दक्षिणा हलवायला सुरुवात केली. क्षणार्धात त्यांनी सर्व पदार्थ, दक्षिणा हलवले. तोपर्यंत संध्याकाळ झाली. दिवसभर दोघा संन्यासांना उपवास घडला. भुक्याने अगदी त्यांचा जीव कासावीस झाला होता. पण ते दोघे एकवेळी जेवणारे असल्याने सूर्यास्तानंतर त्यांना जेवण वर्ज्य होते. त्या निंदा करणाऱ्यांना महाराजांनी शिक्षा केली. परंतु महाराजांची सेवा ज्या भक्तांनी मनोभावी केली अशा भक्तांवर मात्र कृपा करून त्यांचे कल्याणच स्वामींनी केले.